नमस्कार मंडळी. टेक तडका 24/7 मध्ये मी प्रियांका पाटील, तुमची टेक्नॉलॉजीची मैत्रीण. आज आपल्याकडे एक भन्नाट आणि जरा हटके न्यूज आहे. म्हणजे विचार करा, एकीकडे आहे इलॉन मस्कची स्पेसएक्स आणि दुसरीकडे आहे कार्ड्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी, जो गेम तुम्हाला माहिती आहे ना, तोच, जरा विनोदी आणि जरा अतरंगी. तर झालंय असं की टेक्सासमध्ये एका जमिनीवरून या दोघांमध्ये वाद झाला. कार्ड्स अगेन्स्ट ह्युमॅनिटीने 20-25 लाख रुपये जमा करून लोकांकडून $15 घेऊन एक जमीन विकत घेतली होती. कशासाठी? तर डोनाल्ड ट्रम्प यांचा बॉर्डर वॉलला ब्लॉक करण्यासाठी. पण गंमत पुढे आहे. ही जमीन होती स्पेसएक्सच्या स्टारबेस रॉकेट कॉम्प्लेक्सच्या अगदी बाजूला. आणि मग काय, 2022 मध्ये कार्ड्स अगेन्स्ट ह्युमॅनिटीने स्पेसएक्सवर त्यांच्या जमिनीत घुसखोरी, ट्रेसपासिंग आणि तिथे बांधकाम साहित्य फेकल्याचा आरोप केला. स्पेसएक्सचं यावर काहीच रिॲक्शन नाही, नेहमीप्रमाणे. कार्ड्स अगेन्स्ट ह्युमॅनिटीवाल्यांनी तर इलॉन मस्कवर एकदम शिव्याशाप देत एक कॅम्पेन पण चालवलं होतं. म्हणे, मस्कने तुमच्या जमिनीवर कचरा टाकलाय. आता काय झालंय तर एका वर्षाच्या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर दोघांमध्ये सेटलमेंट झालीय. म्हणजे कोर्ट कचेरी भरणार नाहीये. पण बातमी अशी आहे की जे लोक होती त्यांच्या जमिनीसाठी पैसे देऊन मदतीला आले होते, त्यांना आता काही कॅश मिळणार नाहीये. पश्य. पण चांगली बातमी ही आहे की स्पेसएक्सने त्यांचं सगळं साहित्य बाजूला केलंय आणि कार्ड्स अगेन्स्ट ह्युमॅनिटी आता त्या जमिनीला परत नैसर्गिक अवस्थेत आणण्याचं काम करतंय. स्पेस गार्बेज आणि पॉइंटलेस बॉर्डर वॉल्सपासून मुक्तता. एकंदरीत हा एक मजेशीर कायदेशीर लढा होता, ज्याने नक्कीच लक्ष वेधून घेतला. पुढील भन्नाट टेक अपडेट्ससाठी बघत रहा टेक तडका 24 तासात. मी प्रियांका पाटील, तुमची टेक्नॉलॉजीची मैत्रीण. भेटूया लवकरच. सी या.